वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. हॅलो, नमस्कार. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर हा जो व्हिडिओ आहे हा गणेशोत्सवानिमित्त मी बनवला आहे. आणि जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गणेशोत्सव आला की घराघरात आणि मंडळांमध्ये बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं जातं. तसंच आपण पण बाप्पाचं स्वागत अगदी जोरदार आणि आनंदाने करत असतो. तसंच आम्ही दरवर्षी आमच्या बाप्पाचं जे स्वागत आहे ते अगदी खूप आनंदात आणि जोरदार उत्साहात असं आम्ही करत असतो. तर ते तुम्ही व्लॉगमध्ये बघालच. दरवर्षी आम्ही बाप्पाची मूर्ती आल्यानंतर जेव्हा आम्ही स्थापना करतो, त्याच्या अगोदर आम्ही प्राणप्रतिष्ठा करत असतो. म्हणजेच बाप्पाची पूजा करत असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा नेमकी का करतो? पूजा का करतो? तर आपण जेव्हा मूर्ती आणतो, ती केवळ मातीची मूर्ती आणणं एवढं पुरेसं नसतं. तर त्या मूर्तीमध्ये बाप्पाचा प्राण म्हणजेच दैवी चैतन्य आणणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी आपण ही प्राणप्रतिष्ठा करत असतो. आणि तसंच त्याला एक धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व आहे. गणपती बाप्पाची मूर्ती ही कलाकार त्याच्या हातातून घडवत असतो. ती सुंदर असते, पण तोपर्यंत ती केवळ मातीची एक प्रतिमा असते. जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो, तेव्हा त्या मूर्तीत भक्ताच्या श्रद्धेमुळे सजीवता येते. आणि असं मानलं जातं, की प्राणप्रतिष्ठेनंतर गणपती बाप्पा आपल्या घरी प्रत्यक्ष विराजमान होतात आणि भक्तांच्या भावनांना प्रतिसाद देतात. आणि त्यासाठीच आपण ही प्राणप्रतिष्ठेची पूजा करत असतो. तसंच आम्ही दरवर्षी ही पूजा करतो, जी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, ही जी पूजा आहे, ही त्यासाठीच आम्ही करतो आहे. प्राण म्हणजे जीवशक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना करणे. म्हणजेच प्राणप्रतिष्ठा म्हणजे देवाच्या चैतन्य शक्तीची मूर्ती स्थापना. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे, देवो भवती मूर्तिषु. जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते, तेव्हा मूर्ती प्रत्यक्ष देवाच्या रूपात पूजनीय ठरते. आणि प्राणप्रतिष्ठा म्हणजे भक्ताच्या श्रद्धेला अधिष्ठान मिळणं. भक्ताला वाटावं, की देव माझ्या जवळच आहे आणि त्याला आपण बोलतोय, प्रार्थना करतोय. हीच या विधीची खरी गरज आहे आणि हेच महत्त्व देखील. आणि ही पूजा करताना आपण कलश स्थापन करत असतो आणि त्या कलशाची पूजा करत असतो. म्हणजेच पंचमहाभूतांचे आवाहन केलं जातं. आणि त्यानंतर आपण मंत्रोच्चार करून बाप्पाला मूर्तीत विराजमान होण्याची विनंती करत असतो. आणि तसंच नंतर आपण मूर्तीला पंचामृत, स्नान, वस्त्र, फुले, नैवेद्य आणि आरती अर्पण करत असतो. आणि यावेळी खरोखरच एक चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण आपल्या घरात होत असतं. आणि ही पूजा केल्यानंतर घरात एक सकारात्मक ऊर्जा पसरते. तसंच एक मानसिक शांती, आत्मविश्वास आणि आनंद मिळतो. आणि असं वाटतं की आपण देवाशी जणू जोडलेच गेलो आहोत. आणि आपल्याला एकदम भक्तिभावाने आपण जेव्हा बाप्पाची पूजा अर्चना करतो, तेव्हा एक आपल्या मनाला एक वेगळंच समाधान असतं, जे आपण कधी-कधी शब्दांमध्ये सुद्धा व्यक्त करत नाही आणि करू पण शकत नाही. या गोष्टीसाठी प्राणप्रतिष्ठा बाप्पाच्या स्थापनेपूर्वी करणे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच ही पूजा केली जाते.
जी मोठी मूर्ती आहे ती आमच्या बाप्पाची आहे. जो बाप्पा आमच्या घरी असतो आणि कायम स्वरूपी ती मूर्ती आमच्याकडे असते आणि त्याची देखील आम्ही रोज पूजा करत असतो. आणि तसंच गणेश उत्सवानिमित्त आम्ही लहान मूर्तीची स्थापना देखील करतो आणि 10 दिवस एकदम उत्साहात आणि आनंदात आम्ही श्रद्धेने बाप्पाची पूजा अर्चना करत असतो. दोघं बाप्पांची स्थापना झाल्यानंतर दोघं बाप्पांची तयारी केली आणि त्यानंतर मग आम्ही आरती केली आणि एक वेगळंच वातावरण आणि एकदम छान असं उत्साहपूर्ण वातावरण, सकारात्मकता आणि नवी चैतन्य जसं घरात आलं आणि बाप्पाचे रूप बघून मन अगदी भरून येत होतं. अगदी सुंदर असा दिवस हा होता आणि अशा प्रकारे आम्ही गणेश चतुर्थी साजरी केली.